फार छाती ठोकून घेतली होती. गळ्याच्या नसा फाटतपर्यंत ओरडले होते. पण आता कुठे आहे ते? किती वर्षात? 11 वर्षामध्ये कुठे आलो होतो मी? किती टक्के काम झालंय? किती पैसे दिले? दाखवण्याची शक्यता होती, मात्र आता ते स्मारक पुढच्या वर्षी पूर्ण करू असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. तर करू देत. किती वर्ष झाले तुम्ही पाहताय. घोषणा झाली 2014 मध्ये. फार छाती ठोकून घेतली होती. गळ्याच्या नसा फाटतपर्यंत ओरडले होते. पण आता कुठे आहे ते? किती वर्षात? 11 वर्षामध्ये कुठे आलो होतो मी? किती टक्के काम झालंय? किती पैसे दिलेत? खर्च होत आहेत का? आणि त्यामुळं आता होईल तर बरंच आहे. आम्ही त्यांचं स्वागत करू. पण ते किती वर्ष? आम्हाला हिंदू मिल मध्ये बाबासाहेबांचं स्मारक आणि सर्व ज्या काही प्लॅन आहे त्या पद्धतीनं काम करण्यासाठी इतकी दिरंगाई का केली? का पैसे देत नाहीत? आणि येऊन पाहतात आणि फुशारक्या मारतात आणि जातात. अरे करायचं असेल तर 2 वर्षामध्ये काम पूर्ण झालं असतं. 11 वर्ष वाट बघायची, 10 वर्ष वाट बघायची काय गरज पडली असती? जामखेड मध्ये एका नृत्यांगीने आत्महत्या केलेली आहे. संदीप गायकवाड नावाचा एका आरोपीवर गुन्हा दाखल झाला. तो भाजपचा पदाधिकारी आहे अहिल्यानगर. बाप तसाले तिथला जामखेड आहे की जामखेड आहे. मी म्हणलं अहिल्यानगर मधलं जामखेड. तुम्ही काय म्हणताय? ते तसंच आहे ना. सगळे तिकडे हिरोंची खूप भरती झाली आहे भाजपमध्ये. हिरोगिरी दाखवणं सुरू आहे आता. हे प्रकार जे वाढलेत, हिंमत जी वाढली सत्ताधाऱ्यांची, मुलीवर अत्याचार करायचे, बायकावर अत्याचार करायचे, पळून न्यायचं, आणि महिलावरील अत्याचारामध्ये प्रमाण त्यामुळेच वाढलंय. या नालायक लोकांच्या अशा कृत्यामुळेच वाढलेलं आहे. आता हे फार घातक आहे. महाराष्ट्र देशामध्ये महिलावरील अत्याचारामध्ये सर्वात पुढे गेलेला आहे. हे भूषणावं आहे का? वर्ष झालं तर ही वर्षपूर्ती आहे का? त्यामुळं यावर काय बोलणार आता? कारवाई कोण करतं? आंधळ धडतंय, कुत्रफीट खातंय, असं सगळं राज्याचा कारभार आहे. थँक्यू.